सर्वांना जय शिवाय, जय शिवराय, जय भीम। मी सुरेश मल्हारी पाईकराव। मित्रांनो, आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2019 मध्ये ज्या विधानसभाच्या म्हणजे आमदारकीसाठी ज्या निवडणुकी झाल्या, त्या निवडणुकीसाठी चंद्रपूर क्षेत्रामधून आपल्याला जे आपले आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार यांनी 19 मध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी 200 युनिट मुफ्त वीज देण्यात येईल ह्या आश्वासनाने ते निवडणूक लढले आणि जिंकून सुद्धा आले। परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा कारण आमच्या मागचा कारण हेच आहे की आता जवळपास 5 वर्ष होत आलेले आहे, परंतु आमच्या आमदाराचे जे दिलेले आश्वासन होते ते आश्वासन फक्त आश्वासनच राहिले। 5 वर्षांमधून त्यांनी 200 युनिटच्या मोफत वीजासाठी कदापिही काहीही केलेलं नाही। ते तर सोडा वीज मोफत, पण परंतु या 5 वर्षांमध्ये त्यांनी 500 मुलं सुद्धा रोजगार दिलेला नाही। मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय आपल्या चंद्रपूर क्षेत्रातले आमदार यांना एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्हाला जेव्हा माहीत होतं की 200 युनिट संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला वीज मोफत मिळू शकत नाही, तर म्हणजे आमच्या भावनेशी कसे खेळले, कशाला खेळले? जर तुमच्यानं होत नसेल तर मी तुम्हाला चॅलेंज करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि हा व्हिडिओ व्हायरल सुद्धा करतो की जर तुमच्यानं जमत नसेल तर आता जवळपास 2-3 महिने बाकी आहे तुमचं पद रिक्त होण्यासाठी, तर मी तुम्हाला खुला चॅलेंज करतो की ते 2-3 महिने मला द्या आणि मी माझ्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील वीज मोफत करून दाखवेल। हे आश्वासन देत नाही तर मी करतो, हे एवढं म्हणायचं आहे मला तुम्हाला। जेव्हा तुम्हाला माहीत होतं का तुमच्याने काही होणार नाही, तर ह्या आमच्या गोर गरीब सामान्य लोकांसोबत, त्यांच्या मनासोबत, त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळलेले आहात आणि खोटं बोलून, खोटं आश्वासन देऊन तुम्ही जिंकून आले ठीक आहे, पण तुम्ही ह्या 5 वर्षांमध्ये त्या 200 युनिट मोफत देण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागं पडलेले आहात। रोजगार संबंधात तर तुम्ही कधी बोललेच नाही। म्हणजे आम्ही आमदार निवडून देतो कशासाठी? गोर गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, आणि ते तुम्ही केलेलं नाही। मी तुम्हाला आता खुला चॅलेंज करतो की जे तुमचे 2-3 महिने उरलेले आहे ते 2-3 महिने माझ्या नावाने लिहून द्या, मी आमदार बनेन आणि मी तुम्हाला सांगतो की वीज मोफत माझ्या चंद्रपूर क्षेत्रामध्ये कशी होणार नाही मीही पाहतो आहे। जय भीम।